1 रुपयाचा कॉइन जर किन्नर देवतांकडून एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला मिळाला, तर त्याचं भविष्य बदलू शकतं. त्याच्या आयुष्यात खूप सारा पैसा येऊ शकतो. याच्या मागचं लॉजिक काय आहे? की सनातन धर्मामध्ये श्रीहरीजींनी मोहिनी स्वरूप घेतलं होतं, त्यापासून किन्नर देवता. अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप भगवान शिवशंकर आणि पार्वती मातांनी दाखवलं होतं. त्यानंतर पुन्हा तिथे सनातनाचा प्रभाव आणि त्या गोष्टी हळूहळू जेव्हा पुढे येत गेल्या, तर ते एक असे किन्नर देवता झाले की ते देवाच्या जवळचे व्यक्ती झाले आणि त्यामुळे त्यांच्या हाती लक्ष्मी होती. कारण की किन्नर देवता तेवढे म्हणजे ते एवढे समर्पित होते भगवानाला, की भगवंताने त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. सो तो ₹1 जो आहे, तो ₹1 चावून आणि तो समोरच्याला देणं. मंगलमुखी असल्यामुळे लक्ष्मीजींचं स्मरण करून आम्ही ते देतो. 16 शृंगार असतात, त्यामध्ये बांगड्या आम्ही आमच्या केसांना लावतो, बांगड्यांना लावतो, कोणी आमच्या पट्ट्यांना लावतो, कोणी दाताला लावतो. गळ्यातल्या जी पण भगवतीची प्रतिमा असेल किंवा जोही भगवंत आमच्या सोबत धारण केलेला असेल किंवा कंठी असेल, तर त्याला आम्ही स्पर्श करून ते देतो. मनातून भावना एकच असते, लक्ष्मीचा वास याच्या घरात अखंड राहू दे. हा तो आशीर्वाद असतो. तो ₹1 सोन्याचं काम नाही करत. पण त्या ₹1 मागे तथ्य काय आहे? आशीर्वाद. की तुम्ही तो आशीर्वाद दिला जातो की तू खूप मेहनत कर आणि खूप मोठा हो, तुझ्याकडे खूप सारा पैसा येऊ दे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन